आमची ओळख झाल्यानंतर काय झालं, त्यांनी मला ऍक्च्युली चौथ्या दिवशीच प्रपोज केलं. अंधेरीला एक इराणचं हॉटेल होतं, तिकडे आम्ही जायचो. तिकडे मी चहा आणि बन मस्का पाव खायचो. दोघं एक घ्यायचो, अर्ध. पण मला कुठेतरी त्याच्यावर ट्रस्ट होता की हा मुलगा काहीतरी करेल. लकीली लग्नानंतर ही स्टार्टेड ग्रोईंग. ते नेहमी असं वाटायचं वा आपला तुक्का बराबर लगा. कोविडचा काळ होता, नवरा बायकोची छोटी मोठी भांडणं होतात. त्याच्या सिद्धू मला बोलता बोलता सहज बोलून गेला की तुला कोण ओळखतो, तुला सगळे माझ्यामुळे ओळखतात, तुझी काय आयडेंटिटी आहे. तर ती गोष्ट ना मला अशी खूप हर्ट झाली. मग मी विचार केला की व्हॉट आर माय ड्रीम्स. बॉस अभी कुछ तो करेंगे. 50 लाखाचं तरी इन्व्हेस्टमेंट आहे. सिद्धूला सांगितलं सुद्धा नाही, त्याच्याकडून एक पैसाही घेतला नाही. मग मी बाहेरून अगदी म्हणजे 7.5-8% आणि आज 4 वर्ष झाले 90% ऑफ अवर लोन इज कवर्ड. स्वरा आणि इरा माझ्या 2 मुली, त्यांच्या नावाने मी एक स्वैरा एंटरप्राइजेसच्या नावाने कंपनी उघडली. बनारसी साडीज आणि पैठणी दुपट्टे ब्रँड सुरू केलं. तृप्ती कॉटेजेस 2025 ला लॉन्च केलंय. कुठल्याही बिझनेसेस मध्ये नाव जे लावायचंय ना ते फक्त तृप्ती अक्कलवर लावायचं. बी इंडिपेंडेंट इन युअर लाईफ. अशी कुठलीच गोष्ट नाही आहे की आपण फाईट नाही करू शकत. फक्त तुम्हाला तो कॉल घेता आला पाहिजे की आता आपल्याला आयुष्यात काय केलं पाहिजे ज्याच्याने आपलं पुढचं आयुष्य छान मस्त आणि सेटल होतं. नमस्कार, मी तृप्ती अक्कलवार जाधव. आज मला कंचनताईंनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर बातो बातो में या कार्यक्रमामध्ये बोलवलं आहे. आमचे गप्पा खूप छान मस्त रंगले आहेत. तुम्हीही एन्जॉय करा. त्यासाठी प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बातो बातो में बाय कांचन अधिकारी. हाय हॅलो नमस्कार, मी कांचन अधिकारी. बातो बातो में या माझ्या नव्या कोऱ्या करकरीत यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करत आहे. मंडळी, माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, कारण की त्यामुळे आमचा हुरूप निश्चितपणानं वाढणार आहे आणि सबस्क्रिप्शनला पैसे पडत नसतात. सो त्यामुळे जरूर 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 सबस्क्राईब करा. बरं मंडळी, आज आपल्याकडे आलेली महिला ही एक अशी कर्तबगार महिला आहे की जिने स्वकर्तृत्वावर, स्वतःच्या फायनान्सवरती आणि असे 2-3 व्यवसाय, वेगवेगळे व्यवसाय तिने स्वतःने उभे केलेले आहेत. चला तर मग स्वागत करूया तृप्ती अक्कलवार जाधवीचं. नमस्कार तृप्ती. नमस्कार. बरं तृप्ती, मी तुला तृप्तीच म्हणते. माझ्यापेक्षा प्लीज प्लीज. तिची दुसरी पण ओळख आहे, पण मी सगळ्यात शेवटी ती सांगणार आहे. कारण की मला असं वाटतं प्रत्येक स्त्री ही स्वतःमधल्या गुणांनी पुढे आलेली असते आणि लग्न झाल्यानंतर हे तिचं आयुष्य परत एक वेगळं होतं. आणि तेव्हा बऱ्याचशा अशा महिला आहेत की जेव्हा लग्नानंतर एक गॅप घ्यावी लागते. जरी त्यांचं लग्नाच्या अगोदरचं कर्तृत्व खूप मोठं असलं तरी लग्नानंतरची गॅप ही प्रत्येकालाच घ्यावी लागते. आणि तशी ती मलाही घ्यावी लागली होती, तशी ती तृप्तीलाही घ्यावी लागलेली आहे. आणि त्याच्याचमुळे मी तिची गोष्ट जी आहे ती जरा नंतर सांगणार आहे, तेव्हा नक्की ऐका काय येते. बरं तृप्ती, मला सांग तुझं बालपण कसं होतं? माझा जन्म बोरिवलीचा आहे. माझे वडील BMC मध्ये कामाला होते. आई हाऊसवाईफ आणि एक छान मस्त टिपिकल मदर जी असते तसं तिने आम्हाला लहानपणापासून प्रेम दिलेलं आहे. त्यामुळे शाळा खूप मस्तीकर होती. मी 3 भावंडांमध्ये मी सगळ्यात लहान होती. त्यामुळे खूप मजा केली, खूप मस्ती केली आहे. शाळेमध्ये नाटकं केली, म्हणजे नाटकांमध्ये किंवा अशी छोटी छोटी कामं केली आहेत. मी भरतनाट्यम शिकले. हो, क्लासिकल. आणि मला लहानपणापासूनच ना बरीच गोष्ट करण्याचा आवड होता. मी नेव्हीची ट्रेनिंग घेतली आहे. हो, आपले सी कॅडेट कॉप्स आहे बघा, मालाडला त्याचं एक ब्रँच आहे आणि चर्चगेटला आहे. याच्याबद्दल जरा सांग, कारण ज्यांना ते करायचं असेल त्यांना हे शाळेतले जी मुलं आहेत ना त्यांच्यासाठी आहे. साधारण 5वी पासून ते 10वी 12वी पर्यंत आपण हे करू शकतो. आणि त्या काळामध्ये मला नेव्हीमध्ये जायचं होतं, पण तेव्हा मुलींना नेव्हीत घेत नव्हते. पण तरी मी ती ट्रेनिंग घेतली, जिथे मला स्विमिंग, जिथे मला रायफल शूटिंग, मी बोट चालवली आहे, असं झालं. पण हे सगळं ना मला माझ्या आयुष्यात माझे वडील मला ते सगळीकडे घेऊन जायचे. आणि आई पण की नाही तू हे कर, तू ते कर. त्यामुळे लहानपण माझं खूप मजेशीर, खूप मस्त, खूप धमाल, खूप मैत्रिणी असं गेलं, एकदम मजेशीर. आणि तुझी 2 भावंड म्हणजे भाऊ बहीण? भाऊ आणि बहीण. मोठी बहीण आहे मला, त्याच्यानंतर भाऊ आहे. तर मोठी बहीण तिचं लग्न झालं, त्याच्यानंतर ती US ला गेली, तर ती अमेरिकेला असते. ती इकडे जेव्हा ती बँकर होती. आणि भाऊ माझा इन्व्हेस्टमेंट बँकिंग मध्ये आहे, तो इकडे असतो.
पण मग हे तुझ्या बहिणीने केलेलं होतं जे तू म्हणाली नेहमीचं ट्रेनिंग? नाही नाही नाही, मी तेच सांगते ना तुम्हाला, मी सगळ्यात लहान होती आणि मी ना असं सगळी ते सगळं शोधायचे. मला खूप आवड असायची की आपल्याला हे पण करायला पाहिजे, ते पण करायला पाहिजे. किंवा आता एका मैत्रिणीने सांगितलं की अरे इकडे ना असं ओपन झालंय, तर मी ना वडिलांच्या मागे खूप लागायची. तेव्हा आमच्याकडे सायकल होती, तर त्यांना मी घेऊन जायची. किंवा नाही नाही तुम्ही चला आपण बघू असं तसं. तर मग ते पण ना तेवढीच उत्साह असायची की काहीतरी नवीन. मग ते मला घेऊन जायचे, मग मी इंटरव्ह्यू द्यायचे, मग मी पास एकदम इझिली क्लिअर व्हायचे. आणि मग मी तो कोर्स जवळजवळ मला वाटतं 5वी ते 10वी पर्यंत मी ते केलं. 5 वर्ष. त्याच्यामध्ये मला मी ना खूप इंडिपेंडंट झाले. मी बोरिवली टू मलाड पर्यंत बसनी जायचे. 207 बस जायची, कारण तेव्हा कसं रिक्षा टॅक्सी एक मिडल क्लास मध्ये हे पॉसिबल नव्हतं. पण ते मी खूप तेव्हापासूनच ना मला ते इंडिपेंडेंट होणं. किंवा मग बोरिवली ईस्टला भरतनाट्यमचा क्लास होता. भरतनाट्यम तू किती वर्ष शिकलीस? मी फुल केलं भरतनाट्यम आणि पर्यंत केलं. येस, त्यामुळे त्यामुळे मला डान्स प्रचंड आवडतो. तुम्ही मला कधीही रात्री झोपेतून उठून जाणार तरी मी नाचायला तयार असते. त्यामुळे म्हणजे मी खरंच थँकफुल आहे ना. म्हणजे जरी माझे बहीण आणि भाऊ तेवढे म्हणजे करिक्युलर मध्ये एवढे नव्हते, मी अभ्यास पण करत होते, पण लहान असल्यामुळे मला नेहमी तो बेनिफिट ऑफ की ठीक आहे चल कर हे कर ते. लहानपणाचं शेंडे फळाची कौतुक जास्त कौतुक. येस येस. त्यामुळे मी ते सगळं खूप केलंय. मग स्कूलमध्ये ड्रामा असेल, मग छोटी मोठी काही कॉम्पिटिशन असतील, मग शाळेमध्ये भरतनाट्यम होते आणि माझ्याकडे सर्टिफिकेट्स मेडल्स. मी स्पोर्ट्स मध्ये पण चांगली होती. म्हणजे मी रनिंग मध्ये दरवेळी जिंकायचे. मग लंगडी खेळायचे, मी खो खो खेळायचे. तसं आजकाल हे सगळे मैदानी खेळ म्हणजे आउटडेटेड होत चालले. खरं, पण आता काय माहितीये का, मेन ना ऍक्च्युअली मला असं वाटतं की जो फोन आलाय ना आणि जे कोविड मध्ये ऑनलाईन शाळा आणि ते होतं ना, त्यामुळे मुलांना आपल्या म्हणजे जसं आपण होतो की बाहेर जा बघा खेळा, आता त्यांना उन्हाचा पण त्रास होतो, पण त्यांना गॅझेट बघताना त्रास नाही होतो. प्रत्येक लहान मुलाला बघा तुम्ही चष्मा आहे, पण आणि ते ऐकत पण नाही. पण हा, मी नेहमी माझ्या दोन मुलींनाही सांगत असते की तुम्ही जे गेम्स ऑनलाईन खेळताय ना ते सगळे आम्ही ऑफलाईन खेळायचो. त्यामुळे मी त्यांना ढकलत असते. म्हणजे माझी लहान मुलगी आहे, ती अमर हिंद मंडळमध्ये खो खो खेळते, कबड्डी खेळते, स्वरा बास्केटबॉल खेळते शाळेतर्फे, ती नॅशनल लेवल वगैरे खेळते बॉम्बे स्कॉटिशकडनं. तर मी त्यांना ना ते पुश केलं की जसं मला माझ्या आई वडिलांनी केलं ना की घरात नाही बसली पाहिजे, की तुमचं सतत म्हणजे ना आपण ऍक्टिव्ह राहतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तू म्हणालीस ना मगाशी बसनी जात होते, तसं मी जेव्हा ट्रेननी म्हणजे 5 वाजता उठून 7 वाजताचं लेक्चर अटेंड करणं, आता मला असं वाटतं की माझ्या मुलाला इथून झू मधनं इथे मिठीबाईला जायचं तर, आणि ते देखील कारनी विथ ड्रायव्हर, तर मला म्हणतो स्ट्रगल किया है हमने. स्ट्रगल हा स्ट्रगल आहे म्हटलं इमॅजिन. आणि पण मी तुला एक गोष्ट सांगू, दे लॅक इन स्ट्रीट स्मार्टनेस. करेक्ट. जे मी पटकन बोलते ना तर तुम्ही नाही मम्मा ऐसे नहीं होता है, ही गोज इन कॉर्पोरेट वे एकदम असं म्हटलं ऐसे नहीं होता है. म्हटलं हम हमारे वे से जाते हैं, हम हमारा वे क्रिएट करते हैं. तर त्यामुळे ह्या गोष्टी ज्या असतात ना त्या असं जेव्हा आपल्याला वाटतं, पण त्या गोष्टी इक्वली इम्पॉर्टंट असतात. म्हणजे मी आज जेव्हा बघते की जेव्हा मार्कंडा मी बघते आणि माझ्या मुलाला बघते, दोघेही इक्वली आहे, कॉम्पिटंट आहेत दोघेहीच, पण त्यांचे वेज डिफरंट पडतात. आणि आपल्याला कुठेही जायचं झालं तरी आपण पहिली धडक आपण जाऊन मारतो. हा एक महत्वाचा फरक आहे. आणि यू आर अ व्हेरी गुड मदर आय मस्ट से. बरं, आपण आता पुढे वळूया, तुझं कॉलेजियन शिक्षणकडे वळूया. मी भवन्स कॉलेज मधनं मी फिजिक्स केमिस्ट्री सीबीझेड घेतली ना, केमिस्ट्री बॉटनी झुओलॉजी मध्ये मी माझं BSc कम्प्लीट केलं. कॉलेजमध्ये पण खूप धमाल केली, नाटकं केली, मिमिक्रीमध्ये मला पुष्कळ बक्षीस मिळाले. देवानंद आहे ना, त्यांनी मला मिमिक्रीमध्ये बक्षीस दिलेलं आहे इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशन मध्ये मिठीबाईमध्ये. उमंग नावाचं तेव्हा ते फेस्टिवल असायचं त्याच्यामध्ये. करेक्ट. तर त्याच्यामध्ये हा अजून पण आहे ना. ओके. तर तेव्हा त्यांनी मला ते दिलेलं. पण कसं तुम्ही ते मिमिक्री करायची असं आपलं काय स्वतः हे करायचं आणि करायचं. पण तेव्हा ती म्हणजे आताही आवड आहे. तुम्ही म्हणजे अर्चुताईला विचारलं तर तीही सांगेल की मला असं खूप मजा मस्ती लाईव्हली राहायला नेहमी आवडतं. कारण मला असं वाटतं स्ट्रेस सगळ्यांच्याच लाईफमध्ये. तर इट डज नॉट मीन की तुम्ही रडत बसा. यू हॅव टू मूव्ह ऑन इन युअर लाईफ
आणि हसत राहायला पाहिजे. त्यामुळे वुमन्स कॉलेजमधून मी माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. त्याच्यानंतर मी जस्ट सहज युनिव्हर्सिटीमध्ये गेलेले, कलिना युनिव्हर्सिटीमध्ये. तिथे मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझमचं पोस्ट ग्रॅज्युएशन हे होतं. तर तिकडे मी इंटरव्ह्यू दिला. म्हणजे सेम माझी ती सवयच आहे की काय आपण करू शकतो वेगळं आयुष्यात. मी तिथे जाऊन 400 स्टुडंट होते. त्यांच्यामध्ये फक्त 50 का 55 स्टुडंटमध्ये मी सिलेक्ट झाले इंटरव्ह्यूमध्ये. इंग्लिश जर्नलिझम केलं मी. मला त्यांना माझं रायटिंग आवडलं, त्यांना माझं स्पीकिंग आवडलं आणि तशी माझी एक वेगळी करिअरकडे सुरुवात झाली. तर तू शाळेमध्ये पण इंग्लिश मीडियम मध्ये होती? मी इंग्लिश मीडियममध्ये होती. येस येस. okay. त्यामुळे मग ते सिलेक्ट झाले आणि मग तेव्हा त्याची फी 8,000 होती. हो. म्हणजे त्या काळी 8,000 म्हणजे खूप होते. आणि जनरली कॉलेज वगैरे केलं तसं मुलींना शिक्षण हेच होतं ना, माफ होतं. म्हणजे 15वी पर्यंत आमचं शिक्षण झालं. आता आपल्याला मुलांना 2.5 लाख 2 लाख अशी fee लागते. मी तर आता विचारलं तेव्हा मला चक्करच यायची वेळ आली. मला त्यांनी सांगितलं की एवढे पैसे येतं. मी म्हटलं का एवढ्या पैशात माझं अख्खं शिक्षण झालं. त्यामुळे मग आई वडिलांना तो कॉन्फिडन्स होता की बाबा करेल काहीतरी. मग मी ते 1 वर्षाचं केलं. त्याच्यानंतर मी लोकल चॅनलला होते आधी. अच्छा. एशियन न्यूज म्हणून लोकल चॅनल होतं. दॅट्स ऑल्सो बिग चॅनल ना, एशियन न्यूज एव्हरीबडी नो. तर ते माझं मी स्ट्रगल करून तिकडे मी इंटर्नशिप केली. बेसिक म्हणजे अगदी 2,500 ते 3,000 तेव्हा मला पगार होता. त्याच्यामध्ये मी रिपोर्टिंग करायचे. अच्छा. म्हणजे प्रॉपर मी इनफॅक्ट तुमच्या सब टीव्हीला पण हे केलेलं एक डॉक्युमेंटरी टाईप. तेव्हा इलेक्शन होते, लोकसभा इलेक्शन. तेव्हा मी एक इंटरव्ह्यूची टेप वगैरे दिलेली. तर तसं माझं लाईव्ह इंडियाला केलं असेल. हा, तेव्हा मी ते कम्प्लीट करून हिंदीला करेक्ट. हिंदी स्पेशल तेव्हा तुमचं ते ऍडिशन चालायचं. लाईव्ह इंडिया आमचा तेव्हा हिंदी न्यूज चॅनल होता. अच्छा. येस करेक्ट. आणि मी मराठी चॅनल होता. त्याच्यामध्ये न्यूजचा एक वेगळा सेक्शन होता. बरोबर आहे. पण नाही, मी त्या काळात म्हणजे मला वाटतं 2002-03 संपल्यानंतर 1 वर्ष हे केलं मी लोकल चॅनलमध्ये. त्याच्यानंतर प्रोजेक्ट केला आणि मग तसा माझा करिअरला सुरुवात झालं. पण म्हणजे मी खरंच कधी कधी मला असं वाटतं की मी त्या CNBC आवाजला मी सहारा समयला होते. अच्छा. सहारा समयला पण मी लोकलमध्ये होते. मग त्याच्यानंतर मी CNBC आवाज हे एक हिंदी बिझनेस न्यूज चॅनल आहे. त्याला होते मी. बिझनेस चॅनल आहे. आणि मग नंतर मी लास्ट 2013ला ब्लूमबर्ग मध्ये होते. तर या चॅनल्समध्ये मी न्यूज रिपोर्टिंग पासून असाइनमेंट डेस्क पासून मी हेड ऑफ प्रोग्राम कोऑर्डिनेटर होते CNBC ला. मग मी ब्लूमबर्गला पण होते. आणि मग असं करून 2013 पर्यंत प्रॉपर ऍज अ जर्नलिस्ट नोकरी वगैरे सगळं करून. सो मंडळी, एवढं सगळं केल्यानंतर आता आपण वळणार आहोत तिच्या लग्नाकडे. सो आता तुम्हाला कळणार आहे तिचं लग्न कोणाशी झालं, कसे प्रेमात पडलात. नाही, मी जसं तुम्हाला सांगितलं ना, मला नाटका बिटकामध्ये आधीपासून आवड होती. पण कसं होतं ना की म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये सगळे शिकलेली किंवा तर ते डोक्यात खूप क्लिअर होतं की एज्युकेशन खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे एज्युकेशन आणि नाटक असं. तर मी देवेंद्र पे माहित ना, देवेंद्र सरांच्या एका नाटकाच्या ऑडिशनला गेलेले. तिथे मला सिद्धू भेटला. सिद्धू म्हणजे सिद्धार्थ जाधव. तिथे आमची ओळख झाली. अच्छा. कुठलं नाटक होतं ते? राम भरोसे. अरे वा, राम भरोसे. तर तशी आमची ओळख झाली. आणि त्यावेळी सिद्धूही स्ट्रगल करत होता, मी माझ्या करिअरमध्ये स्ट्रगल करत होते. आणि मग कसं आपण जॉब करत नाटक करू शकतो, कारण तेव्हा तशी जाणीव होती की आई वडिलांनी आपल्यावर म्हणजे पैसे जे हे केले एक्झॅक्टली. आणि हे क्लिअर होतं ना की तेव्हा नाटक पिक्चर त्या काही तेवढं हे नव्हतं. तर मी ते माहिती होतं की नाही, आपल्याला पैसेही कमवायचे. म्हणजे फोकस्ड होता की करिअरमध्ये फोकस होऊन आपल्याला जे आवडतं ते करायचंय. पण ते डामाडोल नाही झाला पाहिजे. मग तसं सिद्धूला भेटले, राम भरोसेचं ऑडिशन दिलं आणि मग तशी आमची सुरुवात झाली. अच्छा. पण मग हाऊ द डेटिंग स्टार्टेड? आय एम मोर कीन ऑन दॅट. नाही, आमची ओळख झाल्यानंतर काय झालं, त्यांनी मला ऍक्च्युली 4थ्या दिवशीच प्रपोज केलं की तू माझी लग्न करशील का. माझ्या बाबतीत झालं तेच तुझ्या बाबतीत. ऑन द 4th डे मार्कन सेड दॅट आय वॉन्ट टू मॅरी दिस गर्ल. तो जो समोरचा मुलगा होता, म्हणजे माणूस होता, मकरंद ब्रह्मे नावाचा आमचा मित्र, तो तर म्हणजे खुर्चीतून खाली कोसळला. तो म्हणाला, अरे मी आता ओळख काय करून देतो 3 दिवसापूर्वी आणि यू आर सेइंग की आय वॉन्ट टू मॅरी हर. सो ती काय गंमत होती. सेम. तर तसंच म्हणजे 3-4 दिवस आम्ही भेटलो आणि त्यांनी मला 4थ्या दिवशी एल्फी स्टेशनला प्रपोज केलं.
तर माझ्यासाठी पण ते खूप सरप्राइझिंग होतं आणि थोडंसं प्रॅक्टिकल असल्यामुळे मी त्याला काय म्हटलं की सी एकदा आपण ओळखत नाही आणि इट इज टू यंग. तुला तुझ्या करिअरमध्ये सेट व्हायचंय, मला माझ्या करिअरमध्ये सेट किती वय व्हायचंय. होतं तुझं? मी 20 असेल साधारण, अच्छा. 19-20. म्हणजे जस्ट ग्रॅज्युएशन कायद्याने कम्प्लीट. बालिक होतीस तशी. हा. हो, पण ते क्लिअर होतं की बाबा आयुष्यात काहीतरी करायचंय आणि मग हे करू. येस. आणि जनरली मी आहे साऊथ इंडियन, हो, मी आहे तेलुगू, हो. पण बॉर्न अँड बॉटअप हिअर. आई वडिलांचं शिक्षण मराठीत झालंय. म्हणजे तुझ्या बोलण्यावरून जराही वाटत नाही. नाही, सो यू स्पीक तेलुगू? येस येस, आय स्पीक तेलुगू ऑल्सो अँड आय स्पीक व्हेरी फ्लुएंट मराठी ऑल्सो. Oh, पण मोर देन तेलुगू नाव मराठीच. कारण विदर्भाला आय लव्ह यू सिद्धू असं तेलुगू मध्ये बोलून दाखव. पण आय लव्ह यू नाही म्हणायचं, नाही तर ते इंग्लिशच झालं. आय लव्ह यू सिद्धू हे तर हेच झालं. बापरे. तेलुगू मध्ये म्हण. नाकू नु लव पिरती उन्नो. फॅन्टास्टिक. तर त्याच्यानंतर मी त्याला सांगितलं की नाही, इट इज टू अर्ली की आत्ता हे कर, म्हणजे आपण विचार करणं. आणि त्याच्यावर तो मला म्हणाला की तुला आयुष्यात कधीही वाटलं तर तू विचार कर माझ्याबद्दल. मग काही वर्ष तेव्हा गेले. सिद्धार्थचं कुठलं नाटक चाललेलं होतं? सिद्धार्थ राम भरोसे चाललेलं. अच्छा, तेवढं एकच तर राम होतं? भरोसे चाललेलं. येस. ओ अच्छा. मग ते केदारचं पहिलं नाटक आलेलं म्हणतात त्याच्यामध्ये ते तर पण नंतर, ते आमच्या लग्नानंतर हो, 2007 ला वगैरे. रिअली? मग हो, तू हो. असंच राम भरोसे फटाफट लग्न करून टाकलं की पुढे काय देखा जाएगा बाद में? नाही मग काय झालं माहितीये, मग एक कालांतराने ना मला जॉब लागला. CNBC मध्ये मला चांगला पगार ऍक्च्युली CNBC पासून सुरू झाला, साराला पण होता. पण प्रोफेशनल न्यूज चॅनल असल्यामुळे तिथे प्रॉपर परमनंट पोस्ट वाढत गेली. मला 6-8 महिन्यात 8,000वरनं मला 50,000 पगार झाला. तर आय वॉज ग्रोईंग. आणि कुठेतरी ना मला जे प्रपोजल्स येत होते ते सगळे आउट ऑफ, म्हणजे आमच्या साऊथ इंडियनमध्ये जनरली बाहेरचेच येतात, इंजिनियर्स किंवा हे ते वगैरे. आणि मला ना कुठेतरी असं होतं की आपण एवढं इकडे शिक्षण घेतलंय, आपले आई वडील इकडे, बहीण ऑलरेडी तिकडे गेली आहे, तर आपण काहीतरी इकडे राहून करू ना. की नेहमी ते असं कशाला किंवा जाऊ तिकडे, कारण माझी बहीण तिकडे गेल्यानंतर करत काहीच नव्हती एवढं शिक्षण वगैरे नंतर, कारण विजाचा प्रॉब्लेम, मग ते डिपेंडेंट विजा, आपण काही करू शकत नाही. तर माझ्या डोक्यात ते क्लिअर होतं ना की आपण इकडेच काहीतरी करू. मग त्याच्यानंतर त्याचा विचार आला. हा फ्रेंड होता माझा तोपर्यंत छान. आम्ही म्हटलं बघा आपण अननोन व्यक्तीवर लग्न करणार, त्यापेक्षा एक नोन व्यक्ती. सो डेटिंगच्या काळात तू नक्की पैसे स्पेंड करत wherever you used to go, either for coffee असेल किंवा साधी भेळपुरी असेल किंवा काही असेल तरी. नाही असं आम्ही दोघं करायचो. पण तेव्हा कसं होतं माहितीये का, तेव्हा एवढं बघा हॉटेलिंग वगैरेच नव्हतं. मला आता तुम्ही बोललात ते आठवलं, आम्ही इराण्याच्या हॉटेलमध्ये जायचो. अंधेरीला एक इराण्याचं हॉटेल होतं, तिकडे आम्ही जायचो. तिकडे मी चहा आणि बन मस्का पाव खायचो. दोघं एक घ्यायचो अर्ध. सो दॅट ते कसं होतं माहिती, आता ऍक्च्युली खूप फिल्मी प्रेम झालंय. तेव्हा वॉज अ व्हेरी प्रॅक्टिकल. दिस वॉज अ प्युअर लव्ह जे आपण केलं ते. कारण का मुलाकडे काय आहे हे बघून आपण लग्न नाही केलं. म्हणजे मी तर कधीच मी पण नाही केलं. मला तेव्हा पण माहिती नाही मार्कंडला काय इन्कम होतं ते. ठीक आहे ना तेरे को क्या करने का है, तेरे को क्या चाहिए असं म्हणायचं. आणि आताही माहिती नाही एक्झॅक्टली किती अर्निंग आहे. एनिवेज असं नाही. मग म्हणजे मग मी सेट झाले ऍक्च्युली. आणि ही वॉज स्ट्रगलिंग. पण मला कुठेतरी त्याच्यावर ट्रस्ट होता की हा मुलगा काहीतरी करेल. मग त्याचं स्ट्रगल पाहून किंवा त्याची भूमिका पाहून, असं एक असतं ना इनर गड. माझ्या आई वडिलांचा विरोध होता, कारण त्यांनी मला जसं ग्रो होताना बघितलं, कुठेतरी दे वर नॉट हॅपी. बट देन लेटर ऑन सगळं बरं झालं, लग्न झालं. आणि लकीली लग्नानंतर ही स्टार्टेड ग्रोईंग. म्हणजे मी जॉब करत होती, मग त्याला पिक्चर मिळाला, मग तो नाटकं करत होता. सो ते नेहमी असं वाटायचं, वा चलो आपला तुक्का बराबर झाला. आता आपल्याला कोण काय बोलणार नाही, आई वडील काय. सेम गो तुझं माझं मी ऐकते तेव्हा मला सेम असं वाटतं. मी शंकर बघतोय तर रोज सोमवारी जायचं आणि देवाला सांगायचं ह्याला मोठं बनव, ह्याला मोठं बनव, म्हणजे माझ्या आई वडिलांसमोर माझं नाक कापलं नको जायला. करेक्ट. आणि तो एक असतो ना आपल्याला गट फील होता एक. मी आईला तेव्हा सांगितलं होतं, म्हटलं मला माहिती नाही त्याचं इन्कम काय आहे किंवा काय. मी पण लग्न केलं तेव्हा 1 bedroom हॉल किचन मध्ये आम्ही 6 जण राहत होतो तेव्हा. नोबडी नोज अबाउट इट. आणि फ्रॉम देअर टिल हिअर. छानच. सो कुठेतरी एक विश्वास टाकलेला होता. आणि मला वाटतं कसं माहितीये का, रिलेशन मध्ये ते असणं विश्वास महत्वाचा आहे खरं. आणि त्याला तडा नाही गेला पाहिजे. जशी त्याला तडा जातो ना, म्हणतात ना की वन थिंग इज व्हेरी नॉन निगोशिएबल. करेक्ट. विच इज द ट्रस्ट. आय जस्ट ट्रस्टेड हिम. मी त्याला नेहमी तेच सांगते की
माझा तुझ्यावर कुठेतरी ट्रस्ट होता आणि ते तू केलंस. कारण तो जो साऊथ इंडियन बॅकग्राऊंड असल्यामुळे ना लोक म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये कोणीच लव्ह मॅरेज केलेलं नाही. माझी एक मावशी आहे, त्याच्यानंतर मी आहे आणि आत्ता काहीतरी. पण ते थोडीशी डॉमिनेटिंग फॅमिली असतेच, नाहीच आमच्यामध्ये होतच नाही. पण त्यामुळे मला कसं थोडी ती भीती पण होती की आपल्यामुळे आपल्या आई वडिलांना कोणी बोललं किंवा पण ते एक एज असं असतं ना की तेव्हा आपल्याला काही कळत नसतं. पण हा म्हणजे त्याचं सक्सेस बघून मला तेच वाटतं की मी आयुष्य जे काही डिसिजन घेतलं ते आय वॉज समवेअर राईट. सो टुडे आय एम हॅपी अबाउट इट. व्हेरी गुड यार, आय एम सो व्हेरी ग्लॅड की मी हिला किती वर्ष पाहते, बघते, ओळखते. सिद्धूनी माझ्याकडे काम केलेलं होतं. बापरे बाप डोक्याला. त्याच्यामुळे सिद्धू मला जास्त अजून हे होता, क्लोज होता. आणि एनिवेज ही इज सच अ नाईस पर्सन. ही ऑलवेज कम्स, हग्स मी, ऑलवेज टेल्स मी ताई काय करते, मला नाही अजून तू बोलावलेलं. म्हटलं येस सिद्धू, तसा रोल येऊ दे. म्हटलं काहीतरी चांगलं आपण निश्चितपणानं करूया. पण आय एम सो ग्लॅड टू मीट यू आणि टू नो द थिंग्स फ्रॉम यू. बरं, आता मला सांग की तुमचं लग्न झालं, मग लग्नानंतर तुम्ही राहायला कुठे होता? आम्ही पण तुम्ही आता म्हणालात ना 1 बेडरूम, आम्ही सिंगल रूम किचन मध्ये राहिला होतो. म्हणजे अगदी लग्नाच्या 1 दिवस आधी माझी खूप चांगली मैत्रीण अपर्णा म्हणून तिने एक फ्लॅट आम्हाला असा रेंट, म्हणजे तेव्हा 7,000 त्याचं भाडं होतं. तेव्हा पण 7,000. करेक्ट. आणि तेव्हा मला वाटतं माझी काहीतरी एक 8-10 हजार सॅलरी असेल सिद्धू नाटकामधनं. पण त्यामध्ये असं होतं ना, आम्ही दोघांनी ठरवलं जे काय करायचं ते आपण दोघं करू. म्हणजे ना त्यांनी त्याच्या पॅरेंट्सला काही त्रास दिला, म्हणजे इव्हन आम्ही लग्नाचं जे काही सोनं किंवा आम्ही जे लग्न केलं ते आम्ही दोघांनी केलं. म्हणजे आम्ही ते ठरवलंच होतं की कोणाच्याही पेरेंट्सला आपण त्रास नाही, कारण ते आपल्याला प्रूव्ह करायचं. मग आम्ही सिंगल रूम किचनमध्ये अंधेरीला राहायचो. तिकडे जवळजवळ आम्ही एक 6-8 महिने होतो. मग आम्ही एक मलाडला फ्लॅट बुक केलेला थोडा लोन बिन घेऊन. मग तिकडे आम्ही शिफ्ट झालो आणि मग आम्ही दादरला रेंटवरच राहायला सुरुवात केली की कुठेतरी सिद्धूची कामं असायची. मी CNBC म्हणजे लोअर परेलला ऑफिस असायचं, तर मला मालाडवरनं यायला मला 1-1.5-2 तास लागायचे. मग रात्री पोचायला लेट, कारण न्यूजमध्ये तुम्हाला माहिती आहे टायमिंग्स नाही, त्याला टायमिंग्स नाही. असं करत मग एका लेवलला जिथे थोडा कॉन्फिडन्स आला 2009ला की सिद्धू बऱ्यापैकी थोडा सेट आहे, माझी सॅलरी वाढलेली, मग आम्ही असं दादरला शिफ्ट झालो. आणि तसं दादरला पहिला रेंटवर मग घर घेतलं आणि मग आता आम्ही बाया पार्कला 2 BHKच्या फ्लॅटमध्ये 2 मुलींबरोबर आनंदी राहतोय. वा, किती खरंच सांगते, इतकं बरं वाटलं ना ऐकून. सो आणि यू हॅव कम अप ऑन युअर ओन. करेक्ट. बरं, आता त्याच्यानंतर वळूया नॅचरली. ते कधी झाले, अपत्य कधी झाले? मला स्वराजी माझी पहिली मुलगी आहे मोठी, ती 2007ला झाली. सॉरी 2011ला झाली. 2007ला आमचं लग्न झालं. 2011ला आम्ही बऱ्यापैकी सेट झाल्यानंतर स्वराचा जन्म झाला आणि मग त्याच्यानंतर 2015ला लहान इरा तिचा जन्म झाला. पण मग त्या दोघींचं सगळं बघण्यामध्ये तुझं करिअर थोडं. हा, जेव्हा माझी मोठी मुलगी झाली ना त्याच्यानंतर सिद्धू पण बिझी होता, मी पण. म्हणजे तेव्हा नोकरी सोडायचं की नाही हा अजून मी डिसिजन घेतला नव्हता. पण मला असं कुठेतरी होतं की नको करूया, कारण अजून आम्ही तसं फायनान्शियली सेट होत नव्हतो. बऱ्यापैकी चाललेलं स्ट्रगल वगैरे. आणि मूल झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे अजून आपलं वाढणारच ना खर्च हे ते वगैरे. त्यामुळे माझ्या आईने त्यावेळी मला खूप साथ दिली. म्हणजे स्वरा 4.5 महिन्याची असताना मी पुन्हा माझा जॉब जॉईन केलेला. मग माझी आई येऊन राहायची, मग माझे वडील येऊन राहायचे, मग ते त्यांची काळजी वगैरे घ्यायचे. तर त्यांचा मला ना तो खूप सपोर्ट झाला. पण 2013ला कुठेतरी असं वाटलं ना की आता आपण जॉब स्टॉप केला पाहिजे, कारण सिद्धूचे बरेच सिनेमा आलेले, मग तो फेमस झालेला, सेट झालेला. मग तेव्हा मला असं वाटलं ना की नो, दिस इज अ राईट टाइम, यु नो वेअर. म्हणजे मी स्वतः सहकुशीने विचार केला की आता थांबू, कारण माझी पण खूप धावपळ व्हायची. मग असं वाटायचं मुलांना थोडा वेळ दिला पाहिजे, त्यांना पण असं नको उद्या वाटायला की बाबा आई वडील नुसते पैशाच्या मागे धावतायत. आणि मग काय, नाही माझ्या आईने तिला भरपूर म्हणतो ना, म्हणजे ती शी इज व्हेरी अटॅच टू माय पेरेंट्स. पण तेव्हा ती होती म्हणून मी 4.5 महिन्याला जाऊन जॉब करू शकले, पैसे कमवू शकले, संसाराला ती मदत झाली. आणि मग 2013 एंडला वगैरे मग मी आता सिद्धूला म्हटलं की बाबा मी सोडते. तोही मला म्हणाला की ठीक आहे बाबा तू डिसिजन घे, तुला काय वाटते. आणि 2013ला मग मी नोकरी सोडली, मग इरा झाली. मग मी छान, म्हणजे मग मी सिद्धूचं सगळं सांभाळत होती, म्हणजे त्याचे डेट्स आधीही सांभाळत होते जॉब करत. पण मग तेव्हा आपल्याकडे सर्व्हिस टॅक्स होता. तुम्हाला माहिती आहे इंडस्ट्रीमध्ये आपण कसं फिल्म्स वगैरे केल्यानंतर मग ते एक कोणतरी पाहिजे. पण मग तेव्हा असं होतं मॅनेज करायला. मग माझं कसं होतं की आपण ह्याला ठेवणार त्याला ठेवणार, पुन्हा एक्सपेन्स वाढणार.
त्यापेक्षा मग मी घरी राहते, मग मी ते बघायला सुरुवात करायचे. मग तेव्हा त्याच्या तारखांचे थोडे घोळ व्हायचे. मग मला अंकुश दादा एकदा म्हणालेला की तू सिद्धूच्या तारखा बघ, तो अजून खूप ग्रो करेल. मग ती गोष्ट मी थोडी सिरियस घेतली आणि मग विचार केला की ठीक आहे ना, आपण बाहेर जाऊन काय जॉब करणार, आपल्याला पैसे मिळणार, तेच आपण संसारासाठी कुठेतरी युटिलाइज करू. असं करून मग मी सिद्धूला मॅनेज करणं स्टार्ट केलं की त्याचे नाटकाचे तारखा, त्याचे फिल्म्सच्या तारखा, मग कोणाकडून पैसे येणार आहेत, कोणाकडून काय, सगळा त्याचा जे काय असेल ते. तसं आम्ही मग दादरला पहिला 1 BHK घेतला, पैसे जमा करत करत, आणि मग बाया पार्कला 2 BHK शिफ्ट झालो. सो लग्नानंतर तू सिद्धार्थच्या डेट्स मॅनेज करणं, त्याचं फायनान्स मॅनेज करणं, हे सगळं करत होती. परंतु मग तू तुझ्या बिझनेसेसकडे कधी वळली? छोटा इन्सिडेंट सांगते. 2013ला मी ब्रेक घेतला. त्याच्यानंतर म्हणजे छान मस्त, मी जसं तुम्हाला म्हणाला की प्रत्येक बाईला घर, मूल, चूल हे काय सुटलेलं नाहीये, तसं मी पण तेच करत होते. सिद्धू बिझी असल्यामुळे मुलांना आणणं सोडणं येते. तर ना कोविडचा काळ होता आणि 2020ची गोष्ट आहे. तर सहज असंच नवरा बायकोची छोटी मोठी भांडणं होतात. त्याचं सिद्धू मला बोलता बोलता सहज बोलून गेला की तुला कोण ओळखतं, तुला सगळे माझ्यामुळे ओळखतात, तुझी काय आयडेंटिटी आहे. तसं तो मला म्हणाला की अरे तुला सिद्धार्थ चतुर्थीची बायको म्हणून ओळखतात, असं तसं. तर मला ना ती गोष्ट खूप लागली. म्हणजे बहुतेक त्याच्या हे लक्षातही नसेल. पण ते झाल्यानंतर ना मी अशी बसले. मग मी विचार केला की व्हॉट आर माय ड्रीम्स. मी जे करते ते ठीक आहे. सी ॲज अ मदर मला माझं जे आयुष्यात करायचं आहे ते तर कधी संपणार नाही. दिस इज बाय चॉईस ना, की 2 मुलींना मी जन्म घातल्यानंतर मला त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायचंच आहे. नवरा आपला बिझी आहे ते आपल्याला माहिती आहे. पण खरं आयडेंटिटीचा जेव्हा प्रश्न येतो ना कुठल्या बाईला, तेव्हा मला असं वाटलं काय करू. मग मी जॉब करण्याचा प्रयत्न करत होते 2020ला. पण पुन्हा तेच ना की सिद्धू बिझी, मग मुलींचं काय होणार, त्यांना आपण वेळ देऊ का. पुन्हा त्या क्षेत्रात आपण जर्नलिझमच्या क्षेत्रात गेलो की 10-12 तास आपण जॉब करू शकू का. मग विचार केला काय, तर ना मी 19-20 वर्षाची असताना ना मी इव्हन सिद्धूला पण सांगायची की मला ना बिझनेस वुमन, एंटरप्रेन्योर व्हायचं हे खूप इच्छा होती. आणि तेव्हापासून ना मला असं वाटायचं की नाही, स्वतःचं आपलं काहीतरी असलं पाहिजे. तर ती ना पुन्हा एक डोक्यात जी गोष्ट आहे ना ती जागृत झाली. मग मी विचार केला की नाही बॉस, अभी कुछ तो करेंगे. पण कसं ना, कारण प्रत्येक बाईचा बघा कसं असं माहिती, एक पॅच आला ना की मला नेहमी असं आवर्जून, पण कितीही इंटेलिजंट असतो ते, कितीही हुशार असतो ते, तुम्हाला ना तो पुश आयुष्यात खूप महत्त्वाचा आहे. आणि मी जवळजवळ ना त्या काळामध्ये ना एक 3-6 महिने जस्ट फर्स्ट फेज गेली होती, सेकंड फेज नव्हती. तर माझ्याच बिल्डिंगमध्ये ना माझी एक मैत्रीण राहते प्रीती. ती सहज मला म्हणाली की ना मी असं लॅक्मे सलोनची फ्रँचायझी घ्यायचा विचार करते, तर तुला इंटरेस्ट आहे का. आणि ब्युटी या क्षेत्रात ना मला आधीपासून इंटरेस्ट होता, कारण माझी एक आत्या लहानपणापासून त्या क्षेत्रात होती, मला ते आवड होती. आणि अशा बॅकग्राऊंडमधून, फिल्म बॅकग्राऊंडमधून असल्यामुळे आपल्याला ती असतेच ना. तर ती मला म्हणाली पण एवढं भांडवल किंवा जे काय आहे फायनान्स असं लागेल. तर तो थोडा एक इगो असतो ना की बापरे आता आपल्या नवऱ्याने असं म्हटलंय तर त्याच्याकडे आपण कसे पैसे मागणार. आणि आपल्याकडे जे काय पैसे वगैरे होते किंवा आपण जे जॉब करतो ते आपण संसारासाठी लावतो. तर ती म्हणाली की एक 50 लाखाचं तरी इन्व्हेस्टमेंट आहे, पण आपल्याला करायचं होतं. तर तुम्ही बिलीव्ह नाही करणार, मी सिद्धूला सांगितलं सुद्धा नाही, त्याच्याकडून एक पैसाही घेतला नाही. मी माझे फॅमिली किंवा माझे फ्रेंड्स आपण जे असं घेतो लोन, कारण वर्किंग नसल्यामुळे मला काय कॅपिटल लोन कुठून मिळू शकणार नाही. आपल्याला जो कॅपिटल जमा करायचं मग आपण काय करू शकतो. मग मी बाहेरून अगदी म्हणजे 7.5-8% असे मी 25 लाख, तिने 25 लाख आम्ही जमा केले. ती जॉब करत होती त्यामुळे तिने मला स्पष्ट सांगितलेलं की तृप्ती मी नाही वेळ देऊ शकणार. तर मी तिला म्हटलं नो प्रॉब्लेम, मला तू एक एक्स अमाऊंट दे, मी सगळं मॅनेज करेन, तू येऊ पण नकोस, जे काय असेल तर आय विल मॅनेज. तर फ्रॉम फर्स्ट मंथ आम्ही त्याच्यानंतर एकही पैसा बाहेरून उचलला नाही, मी ते मॅनेज केलं. आणि आज 4 वर्ष झाले, 90% ऑफ अवर लोन इज कवर्ड. आणि त्या 4 वर्षात त्याच्यामधलं जे मला काही मी पैसे घेत होती किंवा जे सॅलरी म्हणा किंवा भांडवल म्हणा, त्या ह्याच्याने मी खूप काही गोष्टी केल्या. सो तसं मी ती सुरुवात केली. आणि मग मी 2020ला सिद्धूला म्हटलं की बॉस आता यू मॅनेज युअर थिंग्स, आता आय वॉन्ट टू बी अ बिझनेस वुमन. मी मुलांकडे बघीन. आणि तोपर्यंत तो बऱ्यापैकी सेट पण झालेला, म्हणजे त्याचा स्टाफ होता, हे होता, तर तिकडे तसं म्हणजे तसं त्याला सोडून असं काय मला ते गिल्ट नव्हतं. त्यामुळे त्यांनी मग त्याचं तो करायला लागला. मग मी तशी बाहेर पडले. आणि मग मी नंतर ठरवलं की आयुष्यात नाव जे लावायचं आहे ना ते फक्त तृप्ती अक्कलवर लावायचं,
कारण आपली आयडेंटिटी जनरली काय होतं, आपण बायका लग्न करतो, आपण हरवून जातो. मग म्हणजे मग मी ते ठरवलं की कुठल्याही बिझनेसेसमध्ये आपलं नाव असेल तर आपण लोकांना सांगताना सांगायचं येस तृप्ती अक्कल. सिद्धार्थ जाधवची बायको आहे हे मी खोडू शकत नाही. पण मी म्हटलं ना तुम्हाला, मी म्हणजे तो सिद्धू जे काही म्हणाला असेल ते एकदम फ्लो मध्ये म्हणाला असेल, रागाच्या भरात तर गेला पण असेल. मी ती गोष्ट का अशी घेतली की मला कुठेतरी वाटलं ना की आज आपल्यालाही त्या आयडेंटिटीची गरज आहे. मग लॅक्मे सलून मी 2020ला सुरू केलं आणि मग त्याच्यानंतर पुन्हा ना आपल्याला ती एक माहिती खाज असते की बाबा काही ना काही आपल्याला आयुष्यात करत राहायचंय. तर विचार केला आता आपण एक ब्रँडची फ्रँचायझी घेतली आहे. सो आय वॉन्टेड टू माझा काहीतरी ब्रँड मला निर्माण करायचा होता. तर मी स्वरा आणि इरा माझ्या 2 मुली आहेत, त्यांच्या नावाने मी एक स्वैरा एंटरप्राइजेसच्या नावाने कंपनी उघडली. अरे वा. पुन्हा एक मैत्रीण भेटली, श्वेता नावाची एक मैत्रीण आहे, तिचं एक छान लेबल पोशाख नावाचं ब्रँड सेटल्ड ब्रँड आहे. तर तिने मला मदत केली, तिने मला थोडं गायडन्स केलं की कसं तुम्ही काढू शकता. मग मी बनारसी साडीज आणि पैठणी दुपट्टे जे आहेत त्याचं ब्रँड सुरू केलं. मी अगदी ना कांचनताई मी एक्झिबिशन्स केले दादरमध्ये, जे लोकल एक्झिबिशन्स होतात ना, तेव्हाही मला लोक म्हणाली की अरे सेलिब्रिटी वाईफ आहे तरी असं कसं हे का. पण मी काय म्हटलं म्हणजे मला त्या इंडस्ट्री जेव्हा उतरायचं आहे ना, तो आय हॅव टू सी दॅट मार्केट. म्हणजे लोक मला काय म्हणतात त्यापेक्षा मला ते शिकणं गरजेचं होतं. त्यामुळे श्वेताच्या मदतीने मी ते एक्झिबिशन्स केले आणि मग आज मी माझ्या सलोनमधून ऑनलाईन तो बिझनेस करते. स्वैरा एंटरप्राइजेसच्या अंडर बनारसी साडीज आणि दुपट्टे पैठणीचे. तू आज इथे आणलेला पण आहेस दुपट्टा, तर आपण लोकांना दाखवूया की हे कसे आहेत ते दुपट्टे. वाव वाव, मस्त. व्हॉट अ ब्युटिफुल कलर. आणि हा कशावरही जाऊ शकेल. आपण त्यांना मस्तपैकी पब्लिकला दाखवूया. आणि अशा तऱ्हेचे दुपट्टे जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही स्वैरा एंटरप्राइजेस ऑनलाईनला काय टाकायचं, स्वैराज टाकलं ना, स्वैरा तरीही मिळणार. SWAIRA स्वैरा एंटरप्राइज. सो स्वैरा एंटरप्राइजला तुम्ही टाका हे. आणि अशा तऱ्हेचे सुंदर सुंदर दुपट्टे आणि फार तलम आणि फार सुंदर दुपट्टा आहे हा. सो इट्स लाईक दिस. हा तुम्ही तुमच्यासाठी नक्की घ्या. विविध रंगांमध्ये विविध ह्याच्यामध्ये हे तुम्हाला दुपट्टे मिळतील, तेव्हा ते तुम्ही नक्की घ्या आणि त्याचा आनंदही घ्या, परिधान करा फार सुंदर तऱ्हेने, है ना. येस. सो अशा तऱ्हेने मग तू तुझं हे सगळं चालू केलंस, एक बिझनेस जो आहे. स्वैरा केलं ना तेव्हा मी मग शॉप घ्यायचं पुन्हा हे, तर मी विचार केला की ऑनलाईन करू. आणि हे जे दुपट्टे आता मी तुम्हाला दाखवले, इट्स अ माय फास्ट सेलिंग. म्हणजे अजूनही मला त्याच्यावर साधारण काय रेंज आहे तुझे? हे मी 1800ला विकते. मार्केटमध्ये तुम्हाला 2.5-3 ह्याच्यामध्ये मिळतात, पण मी ते 18 पर्यंत देते. आणि मला खूप चांगले त्याच्यावर ना हे पण येतात कमेंट्स. मी ते केलं आणि मग पुन्हा की झालं आता, म्हणजे ते झालं, हे झालं, आता अजून काय. तर मला अर्चना नेवरेकर जे अर्चना ताई खूप खूप चांगली बाई आहे. म्हणजे मी आजही म्हणते की तिने पुन्हा म्हणजे मी जे लहानपणी बालपणी जी मजा केली आहे ती माझ्या आयुष्यात परत आणणारी ती बाई आहे ती. हो, ते आहे. तिला म्हणजे खूप असं माणसांची आवड आहे. आणि येस, म्हणजे फ्रीबर्ड नावाचा जो आमचा ग्रुप आहे जो तिने निर्माण केलेला आहे, त्याच्यात आम्ही खूप बायका आहे. आम्ही तिच्यामुळे भेटतो, मजा करतो. आणि खूप कमी वर्षात ना माझी आणि तिची एक वेगळी अशी, म्हणजे मी तिला माझी मोठी बहीणच मानते. मग तिने जे ती संस्कृती कला दर्पण नावाचे जे अवॉर्ड्स करते, तर त्याची मी कार्याध्यक्ष आहे. तिने मला ते पद दिलं. मी तिचं जे अवॉर्ड्स आहेत त्याचं मी ते फुल मॅनेज केलं. तर तिने तो विश्वास टाकला, ते मी केलं. म्हणजे त्याच्याबद्दल मी तिला थँक्यू म्हणते. कारण कसं आहे, नवीन कोणावर विश्वास टाकून ते होणं पण गरजेचं आहे. आणि ती भेटल्यापासून मग ते एक अजून काम, म्हणजे आम्ही कला दर्पण तर्फे किंवा अर्चना नेवरेकर फाउंडेशन तर्फे बरीच छोटी मोठी कामं करत असतो. काही विजिबल असतात, काही नॉट विजिबल असतात, पण ते मी ते एन्जॉय करते तिच्यामुळे. म्हणजे तिच्यामुळे चांगलं पण आयुष्यात जे काम हाताने आपलं घडणार आहे ते घडतंय. आणि एक पॉझिटिव्ह अप्रोच येतो प्रत्येक ठिकाणी तुमचा. त्यामुळे तिने मला जे कॅन्सर पेशंट आहे तिकडे अन्नदान एक छोटंसं एक्झाम्पल देते, ते आम्ही कला दर्पण तर्फे केलेलं. तर मला खूप डोळ्यात पाणी आलेलं. पण कुठेतरी ते पुण्य तिला आहे, कारण तिच्यामुळे आज मला ती ऑपॉर्च्युनिटी मिळाली है ना. कारण आपण खूप वेगळ्या जगात असतो,
पण ते फक्त वाढताना पण मला ती एक वेगळं आपल्याला कनेक्शन की बाबा. आणि कसं असतं माहिती आहे, आपण खूप आपल्या लाईफमध्ये बिझी असतो ना, आपल्याला माहिती नसतं. मला असं वाटतं की देव आपल्या आयुष्यात अशी म्हणून माणसं पाठवतो की ज्यांनी करून ना ते क्षणोक्षणाला, म्हणजे मी स्वामींना खूप मानते, तर मी नेहमी फक्त हात जोडून एवढंच सांगते की तुम्ही लक्ष ठेवा. तर मला असं वाटतं की माझ्या या सगळ्या बिझनेसेसमध्ये ना, की मला स्वामींनी एक एक बाईच्या रूपात स्वामी माझ्याकडे आलेत आणि त्यांनी माझी ग्रोथ केली. आणि 2025ला म्हणजे गेले 6 महिने मी माझं अलिबागला येणं जाणं चालू होतं, कारण पुन्हा डोक्यात एक गोष्ट होती की नाही, ही करूया ही करूया ही करूया. तर मी नागाव बीच आहे अलिबागला, तिकडे जवळ मी एक कॉटेज घेतलं, म्हणजे एक बंगलो घेतला 3 BHKचा. तिथे स्विमिंग पूल बांधलं आणि मी आता ते 2025ला लॉन्च केलंय लोकांसाठी. तृप्ती कॉटेजेस असं तुम्ही टाकलं, अरे वा, तर तुम्हाला खूप छान फोटो आणि इट्स अ व्हेरी रिलॅक्सिंग. तुम्ही खूप चांगल्या पॉझिटिव्ह वाईब्स आहेत. तर ते माझा एक जो म्हणजे थर्ड बिझनेस ऍक्च्युली, आणि मी तो सुरू केला 2025ला. कारण का कसं आहे की इकडनं मुंबईवरनं तर तुम्ही लॉन्चनी जाऊ शकता पटकन. करेक्ट. इन 20 मिनिट्स यू कॅन रीच दे. परत तुम्ही परत पण येऊ शकता पटकन. आणि अटल सेतूमुळे ना आता कांचन ते काय झालं माहितीये, फक्त 2.5 तासात आपण नागावला पोहोचतो. जे 4 तास लागायचे ना, तर डायरेक्ट अटल सेतूने आपण मॅक्सिमम 2.5 तास. अरे वा, मस्त. त्यामुळे ते सुरू केलं. म्हटलं चला आता काहीतरी आयुष्यात आपण अजून एक नवीन सुरू करू. वा वा वा, फारच सुंदर, मस्त. बरं, तुझं हे लॅक्मेचं जे शॉप आहे ते रानडे रोड इकडे, रानडे रोडला आहे. आणि तिथे काय काय तुम्ही हे करता, म्हणजे सगळ्या पार्लर ट्रीटमेंट्स होतात का तिकडे? तिथे ना सलोन, आमचं हेअर आणि स्किन होतं, मॅनिक्युअर पेडिक्युअर पण होतं. बेसिकली आता मी तुम्हाला थोडंसं फेशियल्स बद्दल सांगते की जनरली आमच्याकडे 2 सध्या रनिंग फेशियल आहेत, ब्युटी सूत्रा आणि नेचर नर्चर म्हणून. तर ब्युटी सूत्र जे आहे ना, ते आम्ही जनरली ब्रायडल्स किंवा कोणाला खूप जास्त स्किन टॅन झाली आहे, म्हणजे त्याच्यामध्ये ना टर्मरिक आहे, सॅन्डलवूड आहे, केशर आहे. तर आधी बघा ना, आपण काय करायचो घरी, जेव्हा पार्लर नव्हते तेव्हा आपण हेच सगळं मिक्स करून लावायचो. बायका घरी कशी काळजी घ्यायची ना, आता रेडीमेड आहे म्हणून. तर हे काय केलं ना, हे असे आयुर्वेदिक फेशियल्स आम्ही लॉन्च केले की ज्यांनी करून त्या बायकांना देर नो साईड इफेक्ट्स. आयुर्वेदिक असल्यामुळे कितीही सेन्सिटिव्ह स्किन असू दे, तुम्हाला त्याचा त्रास होत नाही आणि झटकन तुम्हाला रिझल्ट मिळतात. तर असे 2-3 फेशियल्स आहेत. काही काय होतं, काही बायका येतात आणि ते म्हणतात नाही हमको जल्दी कुछ करो, बट हमको अच्छा भी दिखना है, बट टाइम भी नहीं है हमारे पास. पी हळद आणि हो गोरी. हा, तर मग अशा वेळी ना आमच्याकडे कास्मारा मास्क म्हणून आहे किंवा CV प्रो मास्क म्हणून आहे. तर ते काही नाही, फक्त मिक्स करायचं, जेल आणि ते बेस्ड असतं, लावायचं गॉज लावून आणि 15 मिनिटं ठेवायचा. तुम्हाला 15 मिनिट्समध्ये तो असा इफेक्ट देईल ना की तुम्हाला फेशियल पण करायची गरज नाही. म्हणजे व्रिंकल्स आहेत म्हणा, अँटी एजिंग असे ते. तर हल्ली ना असे खूप वेगवेगळ्या तऱ्हेचे ना गोष्टी आल्या आहेत. आणि जे मी तुझ्याकडे नक्की प्लीज या. आणि मी ना जनरली म्हणजे माझी लहान मुलगी शाळेत गेली ना 12 वाजता, तर मी 12:30-1 ते रात्री 9 पर्यंत असतेच. आणि माझ्यातर्फे मला जितकं होईल ना तेवढं मी लोकांना गाईड करण्याचा प्रयत्न करते, त्यांना सांगते. कारण कसं आहे, बरीच जण येतात पण त्यांना माहिती नसतं काय करायचं काय नाही. आमची अकॅडमी पण आहे, आम्ही लॅक्मेची फ्रँचायझीची अकॅडमी पण घेतली आहे. तर कसं तिकडूनच शिकलेली मुलं आम्ही घेतो आणि त्याच्यामुळे ना आम्हाला बरंच सेमिनार्समुळे आम्हालाही माहिती असतं की कसं केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. वंडरफुल. आणि शिकत राहायचं आयुष्यात. येस. मग आता सिद्धू काय म्हणतो तुला, सगळं तू एवढं सगळं केलेलं आहेस, सो यू हॅव अचीव्ड नाउ, यू आर एन अचीवर. नाही, तो इनफॅक्ट माझं जेव्हा मी तृप्ती कॉटेजेस टाकलं होतं तेव्हा त्यांनी स्टोरी टाकली होती. अँड तेव्हा त्यांनी ते लिहिलेलं, तुम्ही जर बघाल न्यूज मध्ये, त्यांनी मला टॅग करून असं लिहिलेलं की तुझं स्वप्न पूर्ण झालं, जे तुला बिझनेस वुमन व्हायचं होतं ते आज तुझी स्वप्नपूर्ती झाली, त्याच्याबद्दल मला अभिमान आहे. मग कुठेतरी तो बोलला ना, त्याला थँक्यू म्हण मनातल्या मनात. नाही, कारण मी तुला सांगते माझ्या बाबतीतही सेम आहे, कुठेतरी स्टोरी सेमच आहे. कुठेतरी स्टोरी सेमच आहे. मी जेव्हा चित्रपट करायला घेतले तेव्हा मी म्हटलं की असं असं आहे, कारण दामिनी नंतर इट वॉज अ शूट अ प्राइज फॉर मी. 8 वर्ष दामिनी ऑन एअर होती. त्याच्यानंतर चित्रपट करायला घेतला तेव्हा मी विचारलं, म्हटलं फायनान्सच मेन असतं ना. तर मला म्हणाला नाही, मी फायनान्स नाही देणार, तुला काय करायचंय ते कर. सो आता माझा इंटरव्ह्यू नाहीये त्यामुळे इथेच थांबूया. पण मला जेव्हा ती एक बसलं ते डोक्यात, कुछ तो एक यहाँ चुप जाना चाहिए, बहुत जरुरी आहे. म्हणजे मी प्रत्येक महिलाला तुमच्या कार्यक्रमातर्फे सांगू इच्छिते ना
की एकतर कितीही आपला नवरा किती सेटल असू दे आयुष्यात किंवा फायनान्शियली आपल्याला गरज नाहीये, खूप पैसे आहेत, काही आहे, तरी मी प्रत्येक महिलाला सांगते ना, घराबाहेर पडा, बाहेरचं जग बघा आणि इंडिपेंडेंट व्हा. आपल्याला आयुष्यात ना कधीच माहिती नाहीये ना की काय होईल. जसं कोविड कोणी प्रिडिक्ट केलेलं? आपल्यापैकी कोणाला माहिती होतं काय होणार आहे? पण आणि म्हणजे हे मी सांगेन ना महिलांना की दुसऱ्या महिलाला मदत करा. काय होतं माहितीये, महिलाच महिलाचे दुश्मन बनते, बनायला नाही हवं. बाईच बाईला खेचायचा प्रयत्न आय फील करते. माय सेल्फ व्हेरी लकी की माझ्या आयुष्यात ज्या महिला आल्या त्यांनी मला पुश दिला, त्यामुळे मी आज इकडे बसले कांचन. सी माझं एज्युकेशन वगैरे सगळं असेल, पण जर मला प्रत्येक गोष्टीची सुरुवात करताना ती एक महिला माझ्या मागे नसती तर मी कसं केलं असतं सांगा ना तुम्ही. एक स्टार्टअप असतो ना, पहिली भेटली ती म्हणाली नाही सुरू करायचंय, मग चला करू. म्हणजे एक तो कुठली कुठली महिला अशी असते ना, खांद्यावर हात ठेवून ती म्हणाली ना, तृप्ती मी आहे तू कर, तरी आपल्याला खूप बरं वाटतं. आपल्याला म्हणतात ना पाठीवरती हात ठेवून फक्त लढ, फक्त तेवढं. म्हणजे ते माझ्या आईनी केलेलं आहे माझ्यासाठी की तू कर, आम्ही आहोत. त्यामुळे मला आयुष्यात मी नेहमी सांगते, मी परवा वुमन्स डेच्या 2 कार्यक्रमाला पण गेलेले चीफ गेस्ट म्हणून, तेव्हाही मी त्यांना माझ्या आयुष्यातले एक्सपिरियन्स सांगून एवढंच म्हटलं ना की बघा आज मी एक सेलिब्रिटी वाईफ आहे, पण मी आय एम ऑल्सो अ कॉमन वुमन. मीही स्ट्रगल करून आयुष्य जर वरती येऊ शकते तर तुम्ही येऊ शकता. त्यामुळे प्लीज हेल्प करा, एकमेकींना हेल्प करा. पाय खेचू नका, ती माझ्याहून पुढे जातीये, तिला मी कसं पाय खेचून बसवू, ह्याच्याने काही नाही होणार. त्यामुळे जितकं हेल्प करता येईल करा. मी माझ्यातर्फे जितकी होते किंवा मी आजकाल ना छोटे मोठे ब्रँड्स प्रमोट करण्याचं सुरुवात केली आहे. माझी एक मैत्रीण आहे श्वेता म्हणून, तर जे छोटे मोठे ब्रँड्स विकतात ह्याच्यामध्ये एक्झिबिशन्समध्ये, साड्या असतील, कानातले असतील, काय, तर आम्ही दोघं ते इन हाऊस फोटोशूट करतो, ते टाकतो. तर मला असं वाटतं ती मदत, त्याचे आम्ही पैसे बिसे नाही घेत, पण आम्ही कोलॅबरेशनमध्ये करतो की बाबा चला आपण त्यांच्यासाठी काहीतरी करतोय. मला कोणी विचारलं ही कानातलं तर मी तिचं नाव सांगणार, तिला काही कस्टमर्स मिळतील. तर मला असं वाटतं ही जी मदत, बघा कुठल्याही प्रकारची मदत जे आपण एका महिलासाठी करू शकतो ती करायलाच पाहिजे, तरच आपण सगळे पुढे जाऊ. नक्कीच नक्कीच. अगदी मी म्हणते की आता नुकताच जागतिक महिला दिन आपण साजरा केला आणि मला वाटतं की त्या बॅकग्राऊंड वरती अशा तऱ्हेच्या महिला ज्या आपल्या स्वतःच्या बलबुत्यावरती, स्वतःच्या स्वकर्तृत्वावरती ज्या समाजामध्ये आज वावरत आहेत, त्यांचा सन्मान म्हणजेच खऱ्या अर्थाने इंटरनॅशनल वुमन्स डेचं सेलिब्रेशन आहे. करेक्ट. मला खूप आनंद झाला आज तृप्ती, तू आज माझ्या या पॉडकास्ट मध्ये आलीस आणि इतके पॉझिटिव्ह विचार तू बोलून दाखवलेस. मला असं वाटतं की तुझा हा इंटरव्ह्यू बघून बऱ्याचशा इतर महिलांनाही ते बळ मिळेल की आपल्यामध्ये काही आहे ते आपण नेऊ शकतो. आणि आता ऑनलाईनची इतकी सुंदर सुविधा आपल्या पुढे आहे, सो त्यामुळे ते ऑनलाईन पण तुम्ही तुमचं जे काही प्रॉडक्ट्स असतील, मग तुमचे ते घरगुती प्रॉडक्ट्स असोत, बाहेरचे प्रॉडक्ट्स असोत, काही असोत, पण ते तुम्ही बिझनेस डेफिनेटली करू शकता आणि बी पॉझिटिव्ह आणि नक्की तुम्हाला सक्सेस मिळेल. येस बरोबर. येस 100%. मला फक्त एवढं सांगायचं ना की तुम्ही मनापासून करा. जेव्हा आपण एक आणि प्रत्येक महिलाला ना इंट्युशन, आपल्याला देवानी ती पॉवर खूप चांगली दिली आहे. तुम्हाला माहिती आहे मी शिकलेले नाही पण माझे पापड चांगले होतात, जस्ट फॉर एक्झाम्पल, तुम्ही ते विका. पण कसं आहे माहितीये, मग कसं होणार, काय होतात, मी हल्ली हे खूप ऐकते की ना चांगल्या शिकलेल्या मुलींना डिप्रेशन आहे, इमोशनल ब्रेकडाऊन आहे. पण मला सांगा ना आपल्याला किती पैसा लागतो, तुमच्याकडे कितीही पैसा असला तरी तुमचं काय आहे, बेसिक नेसेसिटी ऑफ लाईफ तुमच्याकडे असली पाहिजे. अन्न वस्त्र निवारा आहे बस. आणि आपण काय घेऊन आलो, मी तुला एका शब्दात सांगू का, बेसिकली वॉन्ट अँड नीड. करेक्ट. आपण आई बघा जितके हावरेपणा केला ना तेवढे तुम्ही त्या दिशेने हे करणार, पण तुम्ही माणसात राहून विचार करून आयुष्यात ग्रोथ केली ना तर तुम्हाला लोकांची दुवा पण मिळते आणि सक्सेस पण मिळतो. आय एम सो प्राऊड ऑफ यू. खरंच म्हणजे मी हिला दर वेळेला प्रोग्राम टू प्रोग्राम असेच आपण भेटत आलेलो आहे. आज कधी हा आपल्या कसला झीगौरव आहे किंवा मटा सन्मान आहे किंवा काय असंच आम्ही भेटत आलेलो आहेत का, इतकं डेप्थ मध्ये जाऊन आज पहिल्यांदाच माझं तुझ्याशी बोलणं झालेलं आहे. मी तुम्हाला फक्त एक सजेशन देईन, प्रत्येक सेलिब्रिटी वाईफचा तुम्ही इंटरव्ह्यू घ्यावा. डेफिनेट. कारण जनरली कसं असतं ना, म्हणजे मी तो पॅचही बघितलंय की नवरा जेव्हा बिझी असतो आणि घरी आम्ही मुलांना सांभाळत असतो किंवा संसार करत असतो तेव्हा खूप चॅलेंजेस असतात.
म्हणजे तेव्हा बोलायला कोण नसतं किंवा मला माहिती ना, मी एक माझं उदाहरण देते किंवा मी ज्या महिलांना ओळखते सेलिब्रिटी वाईफ्सला खूप काही गोष्टी असतात, पण मी त्यांनाही सांगू इच्छिते की त्यांनीही बाहेर पडावं, त्यांनीही करावं. आणि डिप्रेशन मध्ये जाणं हा काय त्यातला डिप्रेशन मार्ग तर नाही, त्यांना असं नाही. मी तर म्हणते कुठल्याच महिलांनी डिप्रेशन होऊ नये. अरे यार, आपल्याला देवानी जन्मच दिलाय. महिला म्हणजे वी रिप्रेझेंटेड अ गॉड. काली माता आहे म्हणा किंवा काय, तर आपण फाईट करू शकतो. अशी कुठलीच गोष्ट नाही आहे की आपण फाईट नाही करू शकत. फक्त तुम्हाला तो कॉल घेता आला पाहिजे की आता आपल्याला आयुष्यात काय केलं पाहिजे, ज्याच्यानी आपलं पुढचं आयुष्य छान मस्त आणि सेटल होईल. हीच ती वेळ, हाच तो क्षण. करेक्ट करेक्ट. त्यामुळे मलाही 2 मुली आहेत. हो. मी माझ्या मुलींना एवढंच सांगते, बी इंडिपेंडेंट इन युअर लाईफ. कितीही काय, आज आईचा पैसा आहे, वडिलांचा पैसा आहे, उद्या नवऱ्याचा असेल, बट यू हॅव टू बी एज्युकेटेड, यू हॅव टू बी इंडिपेंडेंट. आणि जे तुमचं आहे ते तुमचं राहणार आहे. त्यामुळे स्वतःचं जे काय आहे नाव, कर्तृत्व ते बनवा अँड देन यू आर फ्री. म्हटलं आजकाल तर सोयी पण खूप आहेत. आपल्या वेळी तसं काहीच नव्हतं ना. म्हणजे मला आठवतं मी जॉबला ट्रेननी जायचे, मग बसनी जायचे. आज त्यांना खूप फॅसिलिटीज आहेत. तर मी सांगितलं व्हॉट एव्हर यू आर गेटिंग त्याची किंमत ठेवा. आणि आता कसं झालंय, आफ्टर द लॉकडाऊन सगळ्या गोष्टी ऑनलाईन पण बघायची करायची आपल्यालाही सवय लागली प्रकारची. सो त्यामुळे दॅट हॅज बिकम अ न्यू ॲव्हेन्यू ओपन असं मी म्हणेन की सगळ्या गोष्टींसाठी. तृप्ती, आज तू माझ्या या पॉडकास्टमध्ये आलीस आणि तुझे इतके सुंदर सुंदर विचार तू आपल्या सगळ्या मैत्रिणींसमोर मांडलेले आहेस. मी म्हणेन साऱ्या जगासमोर मांडलेले आहेत, कारण की आपले सबस्क्रायबर अब्रॉडला पण असतात. सो मी म्हणेन की नक्की तिच्याकडचे दुपट्टे तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करा आणि आपल्या एका मैत्रिणीला तुम्ही तिच्या जे काही यश आहे त्याच्यामधला एक छोटासा खारीचा वाटा म्हणून तो जरूर तुम्ही उचलावा अशी मी तुम्हाला विनंती करेन. आणि तृप्ती, थँक्यू सो मच फॉर कमिंग इन माय पॉडकास्ट. थँक्यू कांचनताई. ऑल द बेस्ट. थँक्यू तृप्ती, आज माझ्या पॉडकास्टमध्ये तू आलीस. बातो बातो में या आणि आपल्या गप्पा खूप सुंदर रंगल्या. थँक्यू सो मच फॉर कमिंग. स्मॉल गिफ्ट फॉर मी. थँक्यू कांचनताई. थँक्यू सो मच.